रात्रीपासून पाऊस सुरू झाला जवळपास 1:30-2 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 145-150 मिलीमीटर पाऊस हा अतिशय जोरात त्या ठिकाणी सुरू झाला आणि आता 7 तासामध्ये एवढा पाऊस म्हणजे हाही आकडा मोठा आहे. आणि म्हणून अचानक पाऊस असल्यामुळे मग सगळ्या शहरामध्ये पाणी आलं, गल्ल्यांमध्ये पाणी आलं आणि वस्तुस्थिती आहे कुंभमेळ्याची कामं आमची चालू आहेत मी आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मग ट्रॅफिक जे आहे त्याला सुद्धा ती थोडी विस्कळीत झाली. या आज आम्ही शाळा आणि कॉलेज सुरू केलेल्या होत्या. काल तसं प्रेडिक्शन होतं, काल 300 मिलीमीटर पाऊस पडेल डगफुटीवर, पण तसं फार झालं नाही, 125 मिलीमीटरपर्यंतच तो पडला. पण आज त्याची भर सगळी रात्री निघाली आणि त्यामुळे शाळा कॉलेज महाविद्यालय जे आहेत ते सगळे आज आम्ही सुरू केलेले होते. पण नेमकं सकाळपासून सगळी परिस्थिती बदलली आणि पाऊस सगळीकडे झालेला होता. त्यामुळे काही ठिकाणी कामं चालू होते, त्या ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, काही 5-7 गाड्या अडकल्या आणि त्यामुळे नाशिककरांनी थोडा त्रास सहन करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. पण आता जवळपास पाऊस कमी झालेला आहे. नदीतलं पाणीसुद्धा दुतोंड्यामधील आपण छातीपर्यंत होतं ते आता कमरेपर्यंत 4-5 फूट पाणी कमी झालेलं आहे. पण अजून गंगापूर धरणातलं पाणी आपण सोडलेलं नाही. गंगापूर धरणामध्ये जेव्हा चांगलं आहे म्हणजे 65% धरण भरलेलं आहे. 75% भरलं की आपण मग खाली पाणी त्याकडे सोडणार आहोत. पण हे जे पाणी दिसतंय पुराचं हे फक्त आजूबाजूच्या कॅचमेंटवर पडलेलं पाणी आहे, धरणामधलं पाणी नाही आहे. आणि म्हणून पुढच्या कुंभमेळ्याची रेसेस सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन टाकली. पुढे काय होऊ शकतं, कारण इथे सगळा कुंभमेळा होणार आहे, रामकुंड इथे समोरच आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा रंगीत तालीम म्हणा ती आम्ही या ठिकाणी केली. काल त्र्यंबकेश्वरला सुद्धा आम्ही गेलो होतो, तिथे सुद्धा साधुग्राम कुठे असेल, पाणी कुठे कुठे साचलेलं आहे, म्हणून आम्ही काही काही जागा बदलवण्याचा निर्णय घेतलेला आहे साधुग्रामचा वगैरे त्या ठिकाणी. म्हणून त्याचा एक उपयोग हाही झाला की आम्हाला पुढच्या वर्षीची सगळी सराव म्हणा माहिती म्हणा या ठिकाणी ती मिळालेली आहे. पण निश्चित आता सगळ्यांना मी अजून सांगेल संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यावी. आज उद्यापर्यंत कोणी घराच्या बाहेर विनाकारण फिरू नका, ट्रॅफिक जाम होते, अत्यावश्यक काम असेल तरच निघा. संध्याकाळचं प्रोटेक्शन बघून अजून उद्या शाळांचं काय कॉलेजचं काय ते जिल्हाधिकारी कळवतील, कमिशनर कळवतील. पण शक्यतोवर आपण सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी. बाहेर पडू नका. नदीचा पूर बघायला चला, तिकडे नंदिनी नदीचा पूर बघायला चला, मग काटाशी उभे आहेत, अशाच वेळेला मोठा अपघात त्या ठिकाणी होतो. म्हणून मला वाटतं आपण ते सगळ्यांनी टाळावं अशी विनंती शासनातर्फे प्रशासनातर्फे आम्ही सर्वांना करतो.